आपल्यासोबत MIMचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील आहेत. काय सांगाल सर, राज्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपण चांगली जोरदार मुसंडी मारली आहे. खूप आनंदी आहे आम्ही. चांगला यश आम्हाला मिळालेला आहे. औरंगाबादमध्ये तर तसेही आम्ही 25 कॉर्पोरेटर्स पहिल्या निवडणुकीमध्ये जिंकलं होतं. यावेळी 33 आम्ही जिंकून आणलेले आहे आणि एक 2-4 सीट्स असे आहे की ज्याच्यामध्ये आम्ही खूप कमी मताने आमचा पराभव झालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्येही जे चांगलं यश मिळालेलं आहे, मी सर्व लोकांना धन्यवाद देतो आणि त्यांना विश्वास देतो की ज्या आधारावर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या आधारावर आम्ही काम करू, तुमच्यासाठी उभे राहू, लढू. खरं तर तुमच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, पोस्टर जळण्यात आले, असं वाटत होतं की प्रचंड नाराजी तुमच्यावर आहे. असं असताना हा सगळा करिश्मा करून दाखवला आहे. तुम्हाला वाटत होते तसं की काही झगडा आहे, काही माझ्या गाड्यावर हल्ला चढवणं, हे मला विश्वास होता की लोक जे आहे ते पक्षासोबत आहे. ते कॅन्डिडेटचा चेहरा बघणार नाही, त्या चेहऱ्यामध्ये ओवैसी साहेबांचा चेहरा बघून ते मतदान करतील, हे मला विश्वास होतो. म्हणून ठीक आहे, नाराजगी होती, माझ्या विरोधात होती आणि लोकांनी त्याच्या बाबतीत खूप सोशल मीडियावर आणि काहीतरी ॲक्शन्स करूनही हे दाखवले होते. आणि ते बघून सगळ्यांना असं वाटत होतं की आता MIM संपलेली आहे, MIMमध्ये खूप वाद आहे, MIM आता काही जास्त सीट जिंकणार नाही. पण मला विश्वास होता, मी ओवैसी साहेबांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण मागच्या वेळी जितके आपल्याला मिळाले होते 25, त्याच्यापेक्षा 1 का होईना पण आपण जिंकणार आहे करके. पण त्यांनाही तसं वाटत नाही होतं, त्यांनाही अशी भीती होती की शहरामध्ये हे जे बघत होते. पण माझा विश्वास होता आणि खरं सांगायचं असेल तर मलाही एक चांगला धक्काच बसला जेव्हा माझी अपेक्षा होती 28पर्यंत आपण जाऊ, पण 33-30 सीट जेव्हा आलं तर मलाही एक आनंदायी धक्का बसलेला आहे. मी धन्यवाद देतो शहराची जनतेला. बरं, आता MIM जे आहे ते दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. महानगरपालिकेत तुम्ही विरोधी पक्षनेता असणार आहेत आणि सत्ताधारी ते भाजप आहेत. काय आहे की शहराच्या विकासासाठी काही चांगले निर्णय घेणार असेल तर आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत राहू आणि त्यांचं काही हिडन एजेंडा असेल, जसा समांतरसारखी कंपनी आणायचं आणि शहराचा पाणीचा ठेका एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या नावावर करून द्यायचं, अशा प्रकारचे काही हिडन एजेंडा ते आणण्याचा प्रयत्न करतील तर आम्ही विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडू. आपण जर बघितलं तर खरं तर निवडणुकीतसुद्धा भाजप आणि MIM संघर्ष पाहायला मिळाला, वाद पाहायला मिळाले. आता महानगरपालिकेतसुद्धा तो पाहायला मिळणार आहे. नाही, महानगरपालिकेमध्ये माझी आपल्या वतीने हे सगळं राजनैतिक पक्षांचे मोठे नेत्यांना एक विनंती आहे. मी माझा पहिला पाऊल पुढे टाकलेला आहे. मी सगळ्या नेत्यांना हे विनंती करणार आहे की इलेक्शनच्या वेळी तुम्ही आमच्यावर काही आरोप केले, आम्ही तुमच्या बाबतीत काही बोललो, आता विसरून जावं. इलेक्शन संपलेलं आहे. आपण सगळं एकत्र बसून आपण कशा प्रकारे शहराच्या बाबतीत काही चांगले निर्णय घेऊ शकता का. इट शुड बी अ कलेक्टिव्ह एफर्ट. म्हणजे मी काही वेगळं बोलणार, तुम्ही काही वेगळं बोलणार, काही मुद्दे असतील की तुमच्या एजेंडामध्ये ते असतील, माझ्या एजेंडामध्ये ते वेगळं असतील, पण एक कॉमन काहीतरी आहे का की ज्याच्या बाबतीत सर्व पक्षांनी ते निर्णय घ्यावा आणि पहिल्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये ते निर्णय आपण पास करू, ज्याच्यामुळे लोकांचाही विश्वास वाढेल की बाबा आपण चांगले लोकांना पाठवलेले आहे तिथे. तर सगळं मतभेद विसरून एकत्र आले तर मला वाटतं की चांगलं होईल शहराच्या विकासाबाबतीत. जे ते शिंदे शिवसेनेने सुद्धा इथं मोठं ताकद लावली होती, मात्र अपेक्षित यश मिळालं नाही. सिरसाट असं म्हणले होते की निवडणुकीनंतर इम्तियाज जलील यांना घर सोडून जावं लागेल, MIMचा पराभव होईल. काय हे की जेव्हा मोठे नेते, समजे एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसेनेचे जे नेते होते, त्यांनी सगळं वेळ, टाईम, मनी अँड एनर्जी कुठे लावली होती, आपल्या मुलाला जिंकवण्यासाठी, कुठे लावली होती, आपल्या मुलीला जिंकवण्यासाठी. मग पक्ष गेला खड्ड्यात. काही नाही, आमच्या मुला जिंकायला पाहिजे, माझ्या मुलगी जिंकायला पाहिजे, याच्यामध्ये हे सगळं व्यस्त होते.
तसंच प्रकार उद्धव ठाकरे सेनेचा, भारतीय जनता पार्टीचा, त्यांनी सगळ्यांनी आपलं नातेवाईक, किसी का बेटा, किसी की बीवी, किसी का भाई, किसी की बहन, किसी की अम्मा, किसी की अब्बा, या सगळ्यांना त्यांनी उभे केलं होतं. आणि सगळे नेते जे होते ना, ज्यांनी आपल्या पक्षाच्या बाबतीत विचार करायला पाहिजे होतं, काम करायला पाहिजे होते, त्यांचं सगळं लक्ष होतं की माझ्या भावाला कशा वाचू, माझ्या मुलाला कशा वाचू, मला याला कशा जिंकून आणू करके. त्याचा परिणाम हे झालं की लोकांनी म्हटलं की आम्ही का फक्त शतरंज्या उचलण्यासाठी आहे का, म्हणून ते त्यांना साथ नाही दिली. एक पालकमंत्री, एक खासदार, 6 आमदार असूनसुद्धा किती सीट जिंकून आले ते? 12 आहे ना. आणि उद्धव ठाकरे साहेबांची किती? 6 सीट्स. याचं कारण काय आहे? याचं कारण जनता नाही आहे. याचं कारण हे स्वतः नेते आहे, ज्यांनी आपल्या पक्षात खड्ड्यामध्ये टाकलं आणि आपल्या परिवाराला कशा आपल्याला जिंकून आणायचे आहे याच्यामध्ये लक्ष दिलं. MIM पक्षाने एकाही आमच्या जवळच्या नातेवाईकांना, परिवाराला तिकीट नाही दिलं. सामान्य लोकांना आम्ही आणलं, सामान्य कार्यकर्त्यांना आम्ही उभे केलं आणि त्यांना जिंकून आणलं. प्रचाराच्या दरम्यान जे आहे ते भाजपकडून जे आहे ते MIM वर जोरदार टीका करण्यात आली. एका धर्मापुरता, एका समाजापुरता पक्ष आहे, याच्या पुढे जाऊन हिरवा साप असंही सुद्धा बोलण्यात आले. ठीक आहे ना, आता आम्हाला सवय लागलेली आहे. निवडणूक आली तर ते काय करतात, हिरवा भगवा, खान बाण, हिरवा साप, मंदिर, मस्जिद, हिंदुस्तान, पाकिस्तान, बांगलादेशी, हे सगळे मुद्दे आणतात ते. पण लोक आता वैतागलेले आहे. लोक म्हणतात की बाबा माझ्या घराच्या समोर थोडासा रस्ता चांगला करून द्या ना, आम्हाला चांगलं पाणी आतापर्यंत मिळत नाही ना, आम्हाला दररोज पाणी मिळत नाही ना, महानगरपालिकेच्या शिक्षणाच्या बाबतीत थोडासा दर्जा आपण कशा वाढवता येईल याच्या बाबतीत बोला ना. उसमे तुम्ही आला, स्टेजवर चढलं, म्हणजे सुरुवात कुठून होतं की देवेंद्र फडणवीस साहेब येतात आणि सांगतात की आपल्याला हिरवा भगवा नाही, आता भगवाच. अरे कशाला बाबा? या राष्ट्रध्वज जे आहे त्याच्यामध्ये आमचा हिरवा आहे ना, ते हिरवाला कधी घ्या ना सोबत तुमचं, का भगवा. आणि काय हिंदुत्व साठी लोकांनी मतदान केले? काय तुम्हाला हे सांगितलं का की आमच्या घराच्या समोर, सगळ्या हिंदू लोकांच्या घराच्या समोर एक मंदिर उभारा? लोकांची मागणी अशी होती का? लोक म्हणतील की पाणी द्या, आम्हाला चांगले रस्ते द्या, इन्फ्रास्ट्रक्चर द्या, चांगले हॉस्पिटलचा दर्जा वाढवा, स्कूलचा दर्जा वाढवा. हे याचा इलेक्शन आहे. आणि तुम्ही स्टेजवर चढलं की एकनाथ शिंदे म्हणतो MIMचा सुपडा साफ करणार. जनतेने कोणाचा सुपडा साफ केला? पालकमंत्री म्हणत होते की इम्तियाज जलीलला घर सोडून जावं लागणार आहे. काय केलं लोकांनी? ते संजय केनेकर बोललं होतं की 16 तारखेला जेव्हा निकाल येईल, इम्तियाज जलील चंपा चौकला पतंगची दुकानं उघडून ते पतंग विकण्याचा कार्यक्रम. कोणाचा कार्यक्रम झाला? इम्तियाज जलील एकटं लढला. काही आमच्याकडे रिसोर्सेस नाही, काही पैसा नाही, काही गुंडगिरी नाही, तरीसुद्धा 33 सीटं एकटं लढून जिंकून आणलं ना रे बाबा. याच्या बाबतीत काहीतरी कमीत कमी एकदा तरी बोला ना, हो आम्ही खूप चांगल्या लोकशाही मार्गाने त्यांनी निवडणूक लढली आणि जिंकून आणली. कधीतरी एकदा. बरं, मग सांगा, विधानसभा निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस आणि MIM मध्ये युती होईल अशा सुद्धा चर्चा होत्या. नेमकं काय होतं तेव्हाच? नाही, ते काय विधानसभेची वेगळी गोष्ट आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवायचं होतं. काँग्रेसचे काही नेते आमच्या जवळ आले होते आणि त्यांनी विचारलं होतं की आपण काय करू शकतो. मी म्हटलं मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. पण इन दी एंड देवेंद्र फडणवीसनं त्यांच्यावर प्रेशर टाकलं आणि त्याचा परिणाम हे झालं की तेही सत्तेपासून दूर राहिले. कोण नेते होते काँग्रेसचे? नाना पटोले होते त्यावेळचे, आपले अमित देशमुख होते या एरियातले. ठीक आहे, त्यांनी मला पराभव करण्यासाठी जे भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून केलं. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी तुम्हाला शब्द देतो की या दोघा नेत्यांना मी उरून बसणार. मतलब माझी ताकद काय आहे हेही दाखवणार आहे. म्हणजे तुमच्या आणि काँग्रेसची युती होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले आणि अमित देशमुख यांच्यावर प्रेशर टाकलं. हो, 100% टाकलं. आता पण ते काय आहे की गेलं, संपलं विषय. आता पुढे काय करायचं आहे, पुन्हा मला कोणाला ठोकायचं आहे मला माहीत आहे, ते करणार मी. बरं, आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवार निवडून आला. त्यांनी खाते खोलले आणि तोच उमेदवार जे तुम्हाला भेटायला येतोय, तुमचे आभार मानतोय, पेढे भरवतोय. काय आहे की मी जिथे आमचे उमेदवार नाही होते तिथे कॅन्डिडेटला बघून मी समर्थन केले होते. हे जे
मोहनी महाराज, मनमोहन सिंग ओबेरॉय जे आहे ते आमचे खूप जवळचे होते. त्यांचा मुलगा उभे होता, दुसऱ्या पक्षातून उभे होते, आमचे कॅन्डिडेट नाही होते. तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगितलं होतं की मुलगा चांगला आहे, त्याचा वडील आमचे संबंध होते, खूप सेक्युलर आहे, मायनॉरिटीमधला आहे, सिख आहे, सरदारजी आहे, म्हणून आमची सगळी टीम तिथे लावली होती आणि त्याला जिंकून आणलं आम्ही. सगळ्यांनी मिळून जिंकून आणलं. आमचाही काही थोडासा वाटा होता त्याच्यामध्ये. असं वाटत होतं की ज्या ठिकाणी तुमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी काँग्रेस काही ठिकाणी कमबॅक करेल, मात्र लोकांनी काँग्रेसला नाकारलं. नांदेडमध्ये सुद्धा MIMला मोठा विजय मिळाला. तर त्या ठिकाणी अशोक चव्हाण असं म्हणतात की आता काँग्रेसची जागा MIMने घेतली. 100% आहे ना. काँग्रेसने तिकीट कोणाला दिले? ज्यांना आम्ही रिजेक्ट केलं होतं त्यांना बोलावले आणि त्यांना खूप याचा की बाबा हे घ्या, आमचा AB फॉर्म घ्या आणि आता निवडणूक लढा, तुम्हाला MIMचं तिकीट मिळालं नाही आहे करके. तर ते जे आम्ही नाही ज्यांना तिकीट दिलं होतं, बहुतेक तिकीट त्यांनी त्या लोकांना दिले जे आमच्या सोबत होते अनेक वर्षापासून. तिकीट नाही मिळालं तर ते दुसऱ्या पक्षामध्ये उडी मारून गेले. पण लोकांनी हे विचारलं ना की बाबा एक दिवसपर्यंत तुम्ही MIM करत होते, तिकीट नाही मिळाला, तर पक्षामध्ये सगळं आमचा मफलर फेकलं, आमचं टोपी फेकली, आमचा झेंडा फेकला आणि दुसऱ्याचा झेंडा थांबवला. तर हे जे अपॉर्च्युनिस्ट लोक आहे ना त्यांना लोक धडा शिकवले. जिल्हा परिषद निवडणूक लागली, ग्रामीण भागात काय दाखवणार आहेत का? 100% जिल्हा परिषदमध्येही MIM आपली ताकद दाखवणार आहे. खूप ताकदीने आम्ही निवडणूक लढणार आहे जिल्हा परिषदचेही. आता MIM काही शहरापुरता मर्यादित राहिलेली नाही आहे आणि निवडणुकीच्या नंतर तुम्ही पण हे प्रश्न मला विचारणार की आता इतका ग्रामीण एरियामध्ये जिल्हा परिषदचेही इलेक्शन तुम्ही कसं जिंकलं करके. जिंकणार, लढणार. ज्या पद्धतीनं संभाजीनगरमध्ये ठाकरे शिवसेनेचा पराभव झाला, ठाकरे बंधूचा पराभव झाला, त्यामुळे जे ते चंद्रकांत खैरे दुःखी झालेत फारच. मग काय काय जल्लोष करणार का? स्वाभाविक आहे, ज्यांचा पराभव झालेला आहे ते दुःखच करणार आहे. आता त्यांनी आत्मपरीक्षण करावं की काय, कुठून आपण चुकलेले आहे, काय आपली चूक होती, याच्या बाबतीत विचार करावा. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत MIMचे नेते इम्तियाज जलील होते ज्यांनी आपले संवाद साधला. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.